गाइस वेलकम टू माय ब्लॉग, ज्याचं नाव आहे दिवसाची सफर ब्लॉग्स. सो गाइस आजचा कंटेंट आहे की मी संकल्प, त्याची मम्मी, त्याची बहीण, माझी बहीण. तर आम्ही सर्व चाललो आहे साकून साईड. तिकडे जागा होती, त्याची मम्मी तिकडे काम करायची, साफसफाई वगैरे सगळी तिच्या अंडरमध्ये असायचं. तर आता आम्ही तिकडे चाललो. तिकडे काजूची झाडं, आंब्याची रोपं, जामाची झाडं वगैरे सर्व आहे. तर तिकडे बघायला चाललो आहे, खास करून काजूंच्या बियासाठी चाललो आहे. तर बघूया तिकडे गेल्याच्या नंतर मी संकल्पला जाईन, तिकडून आपण मेन रोडवर भेटू. ओके, तर ब्लॉग एंड करत बघा. काय करायचं आहे नक्की ते सांग. नाही नक्की ते सांग काय करायचं आहे. फोन मारला. अरे जे मस्त आहे की अक्षर द्यायचं, त्या अक्षरातच गायचं आणि आपण ओळखायचं. ओके. अरे हा बस बस बस, जास्त होतील ते शब्द दे. मला नाही, तू मला घ्या, आपण ओळखायचं. अरे मग शब्द तर द्या. रम रम राम. हा हा गाणं काय गाणं ना ते. नाही नाही एकाकी मध्ये आहे गाणं. कवी रम 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 ज्यादा कम कम पुरा रम. सगळ्यात आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहे. ओढून घ्या. इथून हां येतो. सो गाईज आपलं आलेलं आहे. थोडा टाईम भरपूर चाललो आहे. थोडासा रेस्ट घेणार आहे, पाणी वगैरे पिणार. नंतर मग आपण बिया काढूया. छोटी छोटीशी झाडं आहेत पण बिया भरपूर आहेत. आधी पाणी पिऊया मग काढूया. हा आपल्याला पहिली ह्या सीझनची कशाला ठेव नाही. जस्ट ब्लॉगर. हा तो ओलाच माझे मम्मी मी एकटा नाही काढायचं सर्व. तोंड नको करू असं. काढतो तो एकटा खालच्या साईडच्या म्हणजे कसं एकटा घुमवतो शूटर चार. सगळ्यात आपण आता बिया जमवणार आहे. वरती काय काय संकल्प, हे काय काय आहे संकल्प वरती झाडं. जाम, काजू, पेरू, अजून काय अजून एक जाम. आंबा. बापरे एवढं सगळं आहे. वरती जायचं, जा डोंगरावर बसशील. भरपूर काय काय वरती. अरे दाम ते हे आहे ना. अच्छा म्हणजे जे काय आपण सगळं एक्सप्लोर करणार आहे. पहिले आपण बिया काढून घेऊया. नाही वरती घेऊन चला, ते वाटलं हळूहळू. आपण आता वरती जाऊया, सर्व बिया वगैरे काढत जाऊ आणि सर्व बिया एकत्र करून बघू काय आहेत. सो गाईज सर्व म्हणजे आहेत ना बिया काढत येतील आणि मी चाललोय वरती एकदम सेंटरला. ओके, मी पहिल्यांदा आलोय. तर आपण जाऊया सेंटरवर मध्ये कुठे आहे तिकडे. अरे बापरे बाप गाईज, काजू छोटे छोटेसे आहेत. काजूवर काजूच्या बिया भरपूर आहेत. सर्वीकडे बियाच बिया. तर मी जेवढी झाडं आहेत मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची. आता जसं की आपण काजू बघितला तर पुढे आपण जी झाडं असणार आहेत ती बघू. तर मी इथं पोचलो आता वरती. याच्या पुढे मला माहिती नाही कुठे काय आहे. ते लोक बोलतात काजू, जाम वगैरे असे भरपूर काय काय. ते आल्याच्या नंतर बघू. सध्या आपण इथे थांबू थोडा वेळ. सो गाईज बघू शकता त्या परीने एकटीने काढलेल्याच बिया एवढ्या आहेत. तरी 50 बिया असतील. तर एवढ्या परीनेच काढलेल्या आहेत. मग तिकडे अजून कल्पताई, संकल्प आणि पुढे सेंजल. सेंजल हां हाय हाय तर ती. तर ह्या सर्वांच्या जर बिया आपण एकत्र केल्या तर किती बिया होतील तर तुम्ही तो विचार करू शकता. तर बघूया. आपण आता वरती पण जाणार आहे. अजूनही इथपर्यंतच नाही तर वरती आंबा आहे तिथपर्यंत आहे बोलतात. तर आपण जाऊ तिकडे पुरा एंडपर्यंत. सगळ्याच जसं की आपण मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेलं बिया फोडण्याची ट्रिक, तर ती इथे कामाला आलेली आहे. आणि जर बघितलं नसेल तर जाऊन बघा. उडले सिंजलनी काढलं पण संकल्पने पण काढलेली आहे. ओके, तर ही ट्रिक इथे कामाला आली. आता गेलं असता तर इथे ट्रिक कामाला आली. तर आता आपण वरती चाललो आहे. अजून भरपूर वरती जायचं आपल्याला. सो गाईज हा आंब्याचं झाड आहे, रोप आहे. रोप म्हणजे कलम आंब्याचं. इकडे पण तेच. हे काय जाम ना, जाम की जांभूळ, ते जामाचं झाड आहे. ओके, जसं की मी बोललेलो जामाचं झाड. नंबर काय लावलेले आहेत रे झाडं ना. अरे बापरे 813 झाड डायरेक्ट. पहिलं दुसरं नाही, डायरेक्ट 813 झाड शोधलं आहे. तर आंब्याची रोपं आहेत म्हणजे लागवड केलेली आहे. हे पण ओके, मोठा आंब्याचं झाड. ओके, तर तेच कलमं सर्वी
आंब्याची. हे पण जामाचं झाड आहे ना. हे काय जामाचं असं का दिसतंय ते एवढं बुटकं बुटकं. तर हे पण जामाचंच झाड आहे. हे पण जामाचं झाड आहे. हां जाम येत आहेत गाईज. तुम्ही बघू शकता जाम येत आहेत. हे मोठं जामाचं झाड आहे. दम लागलेला आहे आपल्याला. ओ ये काय विहीर भेटलेलं किती खोल रे. बोरिंग. तर सगळी जांबाची झाडं इकडे. आंब्याची आणि जांबाची झाडं खूप आहेत. हे शेड बांधलेले काय हे बसायला. त्याला हातभर झाला. सगळ्याची सर्व साफसफाई केलेली आहे. टाकायचे सर्वीकडे जामाची आणि आंब्याची झाडं दिसतील. खालती जशी की खाली बघितली तुम्ही की काजूची सगळी लागवड होती. हॅलो. तर हे आंब्याची सगळी लागवड केलेली आहे. तर काय नाही आपल्याला आता बिया किती भेटल्या तर जाताना पण बघू आपण बिया परत भेटल्या तर. ओके हे आंब्या झाडी शेड बांधलेली. तर आपण थोडासा रेस्ट करणार इथे टाईमपास करणार आणि मग आपला परतीचा प्रवास सुरू. ओके सो गाईज आता या बिया आपण इथे मोजून घेतोय. तर ह्या सर्व बिया आता फटाफट मोजून घेऊया फास्ट फॉरवर्डमध्ये. आपले ब्लॉग बघते संकल्प. 40, 41, 42, 43, 44, रील्स बघा होतो. गाईचं सर्व बिया वगैरे आपण घेतलेल्या आहेत. आपण जातोय आता. तर टोटल 350 बिया आहेत आणि या 350 बियांचं आपण घरी गेल्यावर जे करू ते करूच. आणि आता जाताना ज्या बिया आपल्याला भेटतील त्यांच्यावर लक्ष नाही पडलं आहे. अशा बिया या सर्व घेऊ. ओके तर आता संध्याकाळ पण होत आले तर आपण जाऊया. तर आपला कॉन्टेंट एंड झालेला आहे. तर हाच होता आजचा कॉन्टेंट. 100 सबस्क्रायबर्स पूर्ण करा. हां तर 100 पुरे होतील. 88 तर झाले. 11 बाकी आहेत. 88 हां 11-12 बाकी आहेत. तर ते लवकरच कंप्लीट करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर बाय.